आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची पुतळ्याचे शिवशोभीकरण करण्याची आणि त्या कामाचे सुरुवात करण्यासाठी सुभेदार विश्राम गरे या ठिकाणी या शहराचे कार्यकारी अभियंता येरेकरे साहेब यांच्या माध्यमातून आणि इथं असलेल्या सर्व मातंग समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बैठक लावण्यात आलेली होती। खऱ्या अर्थाने या संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे साहेब यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला 2 कोटी रुपये दिले। त्या पुतळ्याच्या 2 कोटी रुपये मुख्यमंत्री निधीतून दिले। त्यावेळी त्यांना अतुल सावे साहेब, जयस्वाल साहेब, संजयभाऊ शिरसाट साहेब यांनी सुद्धा त्यांना त्यासाठी सहकार्य केलं आणि भुमरे साहेबांनी मागच्या जयंतीचे स्वागताध्यक्ष या नात्याने मी त्यांना मागणी केली होती की अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याला 2 कोटी द्या आणि भव्य दिव्य असा पुतळा आपण करायला पाहिजे। कारण की मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी ज्यावेळेस आले होते त्यावेळेस त्यांनी सर्व महापुरुषाला अभिवादन करून 5-5 कोटी रुपये हा पुतळ्यांना दिले होते, परंतु अण्णाभाऊच्या पुतळ्यास निधी देण्यास राहून गेला होता आणि हा निधी आता प्राप्त झालेला आहे। त्या माध्यमातून या ठिकाणी सर्व समाज बांधवाची बैठक घेऊन या ठिकाणी पुतळ्याचं काम ही जयंती झाल्यानंतर सुरुवात करायची आहे। त्यासाठी येरकर साहेबांच्या माध्यमातून त्या सर्व विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली आणि त्यांनी जे काही पुतळ्याचं नियोजित कसं काम करता येईल, सुंदर काम कसं होईल, देखणं काम कसं होईल आणि पुतळा कसा मोठा करून सुशोभित पुतळा होईल या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी त्यांच्या सर्व टीमनी प्रेझेंटेशन केलं आणि त्या सर्व प्रेझेंटेशन पाहून समाजामध्ये सुद्धा एक प्रकारे आनंदाच्या आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आणि हे काम चांगल्या रीतीने आणि भव्य दिव्य कसे होईल आणि ह्या पुतळ्याला 2 कोटीचं न करता 5 कोटी रुपये कसे भेटतील हे सुद्धा नियोजन आम्ही सर्व मंत्र्यांना, आमदार, खासदारांना करणार आहोत आणि जवळपास या पुतळ्याला 5 कोटी रुपये घेऊन या पुतळा महाराष्ट्रामध्ये नंबर 1 असं भव्य दिव्य सुशोभीकरण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही या ठिकाणी या बैठकीमध्ये ठरलेलं आहे आणि या ठिकाणी आलेल्या सर्व येरेकर साहेबांच्या सर्व टीमचे मी स्वागत करतो। त्याचप्रमाणे या सर्व मातंग बांधवाचं माझ्या सर्व समाज बांधव सुद्धा मी आभार मानतो। बोला। आज सुभेदारी रेस्ट हाऊसमध्ये प्रस्तावित अण्णाभाऊ साठेंचा जो पुतळा आणि तो जो सुशोभित करायचा होता त्याबाबत बैठक या ठिकाणी बोलवण्यात आली होती। सर्वपक्षीय बैठक या ठिकाणी बोलवण्यात आल्यानंतर या ठिकाणी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांचे या ठिकाणी मनोगत व्यक्त करून त्यांच्या मनामध्ये काय काय पुतळा आणि कसा असावा आणि काय काय त्यामध्ये असावा याबद्दल चर्चा झाली, साधक बाधक चर्चा झाली आणि सर्वानुमते हा पुतळा सुंदर आणि परिसर सुंदर करण्याचा एकमेव निर्णय होऊन हे एस्टिमेट आम्ही बनवलेलं आहे आणि हे एस्टिमेट आम्ही आता लवकरच 2 ते 3 दिवसामध्ये टेक्निकल सँक्शनसाठी आमच्या वरिष्ठांकडे पाठवित आहोत आणि हे काम तात्काळ सुरू करण्याचे प्रयत्न साधारणतः एक काम येणाऱ्या आचारसंहितेच्या आधी सुरू व्हावं अशी माझी इच्छा आहे। त्याप्रमाणे मी या एस्टिमेटला सादर करून लवकरच मंजुरी घेणार आहे आणि आता सर्व पक्षीय लोकांच्या ज्या काही भावना होत्या त्या भावनेचा आदर करून त्याप्रमाणे त्या एस्टिमेटमध्ये बदल करून हे काम सुंदर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। या कामी सर्व पक्षीय नेत्यांनी आणि मातंग समाजाच्या बांधवांनी खूप सुंदर असं सहकार्य केल्याबद्दल मी PWD खात्यातर्फे मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो। सर्वांना पुन्हा एकदा जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय अण्णाभाऊ साठे। सर्वांना नमस्कार। मी आता प्रस्तावित सादर करतो। सर्वप्रथम आपण PWD-तर्फे आपण एक प्रेझेंटेशन देत आहोत सदनाकडे। तर आपल्या सर्वांना म्हणजे जास्त सांगायची गरज नाही, फक्त आपण सध्या स्टॅच्यूविषयी आपण जास्त बोलूया, ठीक आहे? तर याच्यामध्ये आपण सध्या त्यांची फक्त माहिती दिली आहे, तर माहिती सगळ्यांना आहे, आपण तो पाहतो आणि पुढे चालतो। तर पुढे न जाता आपण तिथे थांबून ती माहिती वाचावी, ती माहिती समजून घ्यावी किंवा ती माहिती आपल्या मनात साचवावी या उद्देशानं आपण तो प्लॅन केलेला आहे। तर आपण हे एक 1 बाय 1 आपण पाहूया। अण्णाभाऊंचे सगळे कार्य आणि लिहिलेले पुस्तक याचा उलगडा याच्यात ते करत आहे। यांनी खूप कमी शिक्षण असतानाही एवढ्या कथा कादंबऱ्या लिहिणं, एवढे म्हणजे पुस्तकं लिहिणं, तर हे काही सर्वसाधारण बाब नाही आहे। तर ही आपल्याला लोकांच्या नजरेत आणून द्यायची आहे। त्यामुळे त्यांचं जे काही त्यांचं लिखाण साहित्य असेल तर त्याचा आपण
जनरली काय प्रत्येक ठिकाणी काय करतात, फक्त नाव देतात. म्हणजे एखादं पुस्तक आहे, जसं आता फकीरा आहे, फकीरा कादंबरी त्यांची खूप प्रसिद्ध, जगप्रसिद्ध आहेत कादंबरी, पण सर्वांना काय फक्त नाव माहिती आहे. त्याच्यामधला तो जो नायक आहे तो काय होता किंवा त्याचं जे पार्श्वभूमी आहे ती काय होती तर ती नाही माहिती. तर आपण काय फक्त नाव ठेवण्याऐवजी किंवा नाव तिथे लावण्याऐवजी आपण त्याचं काहीतरी एक इमेज कशी बनवता येईल आपला, तर लोकांना ते बघितल्यानंतर त्यांना ती कादंबरी आठवेल की हां ठीक आहे मी पाहिलेली आहे की मी वाचलेली आहे. तर आपण असं काही स्टॅच्यूच्या स्वरूपामध्ये किंवा एखाद्या मॅन्युस्क्रिप्ट जो असतात असं लिहिलं तर त्याच्या स्वरूपात आपण ते बनवणार आहोत. तर हे त्यांचे काही पुस्तकं जे आहेत नावं दिले त्यांचे फक्त आपण लिस्ट वगैरे काढलेली आहे. त्यानंतर आता 1-1.5 वर्षापूर्वी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना MGM जी आपली युनिव्हर्सिटी आहे त्यांच्यातर्फे डॉक्टरेट ही पदवी मिळालेली आहे. पण ही आपल्यापुरती माहिती आहे. सपोज औरंगाबाद शहरापर्यंत किंवा छत्रपती इथे माहिती आहे पण बाकीच्या लोकांना माहीत नाही. तर आपण त्याच्याविषयी कसं आपल्याला दाखवता येईल तर त्याचा पण आपण तिथं संदर्भ आपण देणार आहोत. सपोज ते डॉक्टरची डिग्री असणार आहे तर ती आपण थोडंसं मोठ्या अंकामध्ये किंवा त्यांचं पूर्ण नाव जे आहे तर ते आपण छापा तिथे डॉक्टर लावून ते दाखवून देऊयात की आहे हवा भेटलेली आहे. म्हणजे सोलापूरच्या युनिव्हर्सिटीनं फक्त त्यांना घोषित केलेलं होतं पण आपल्या औरंगाबादच्या ज्या युनिव्हर्सिटी आहे ते त्यांना दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण जो पाहतो ना वरतून जो रोड येतोय तर हा दिल्ली गेटकडून रोड येतोय. तर दिल्ली गेटकडून रोड येताना आपल्याला इथे लोक थांबतात. त्यानंतर जो आपला सेंट्रल बस स्टँड आहे सेंट्रल बस स्टँडवरून या साईडने येतात लोक, इथे थांबतात क्रॉसिंगच्या वेळेला. आणि जो आपला कलेक्टर ऑफिस आहे जुना कलेक्टर ऑफिसकडून नवीन कलेक्टर ऑफिसकडे जाताना जो रोड आहे तर त्या सिग्नलला थांबतात. तर या सिग्नलला ॲटलिस्ट 90 सेकंद थांबतात ते. मग ते 90 सेकंद त्यांचं नजर जी आहे तर ती आपल्याला तो जो सिग्नल आहे तर त्या सिग्नलसोबत आपल्या स्टॅच्यूकडे पण जावी किंवा आपल्या माहिती याच्याकडे पण जावी यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आणि त्या दृष्टीनं आपण तो आराखडा तयार केलेला आहे. आता सध्याला आपला हा पुतळा अस्तित्वात आहे. त्याच्यामध्ये आता काय झालेलं आहे की आपण जेव्हा गाडीवर थांबतो किंवा गाडीमध्ये बसतो आपली एक आय लेवल असते किंवा आपल्याला एक दृष्टी दिसते तर त्याच्यामधून हा कुठूनही विजिबल होत नाही आहे प्रत्येक साईडनं. तर आता आपण काय केलं आहे की जेव्हा आपण डिझाईन करत आहोत आता याच्यामध्ये आपण जेव्हा डिझाईन करत आहोत त्यावेळेस आपण हा 8 फूट वरती घेतला आहे पुतळा पूर्ण की म्हणजे चबुतरा फक्त जो आपण प्लिंथ म्हणतो ना जोत्याची जी पातळी आहे ती आपण 8 फूट वरती घेतलेली आहे. जेणेकरून काय होईल की आपल्याला आय साईटवरती एकदम व्यवस्थित दिसून येईल प्रत्येकाला, छोटे असो मोठे असो प्रत्येक. त्यानंतर मग जो आतमधला आहे आपण हा पायऱ्या सोडून आतमध्ये जाऊ. त्यानंतर आपला प्रदक्षिणा पाहत असेल मग तो फिरताना किंवा जेव्हा आपल्याला त्यांना हार वगैरे किंवा पुष्पहार अर्पण करायचं असेल तेव्हा त्यांच्याविषयी जी माहिती दिलेली असेल तर ती आपण ग्रेनाईटमध्ये अशी कोरलेली असेल त्यांची पुस्तकाचे नाव वगैरे. तर आता सर्व प्रत्येक ठिकाणी आपण काय बघतो किंवा काही कुठेतरी असं लिहिलेलं असतं तर हे लिहिलेलं नाही दिसलं नाही पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे. आता नवीन ठिकाणी काय होतं की सपोज आता हे लाईट आहे तर या लाईटच्या खाली जर आपण अशी मेटल फ्रेम लावली त्या मेटल फ्रेममधून जर आपण त्याच्यावर लाईट टाकला तर ते नाव त्या तिथे दिसलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला दिवसा एक वेगळा अंदाज आला पाहिजे, रात्री एक तुम्हाला वेगळा अंदाज आला पाहिजे. अशा प्रकारे ते प्लॅनिंग करतो शॅडो टाईपमध्ये. तर हा त्याचा पूर्ण आहे. आणि त्यानंतर आपण जेव्हा त्यांच्याविषयी वाचत गेलो किंवा फकीरा कादंबरी सध्या मी वाचलेली आहे त्यांच्या म्हणजे कारण आपण काय डिझाईन करतोय तर अगोदर समजून घेणं खूप गरजेचं आहे. ते समजणं आणि ते समजताना एक आठवलं की अरे फक्त हे साहित्यावर आधारित नाही आहेत त्यांचं खूप कार्य आहे. तर मग त्या कार्यावर आपल्याला काय करता येईल तर त्यांचं जे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे तर ते आपण ह्या अष्टकोनामध्ये जे ट्रायंग्युलर शेप्स आहेत याच्यामध्ये आपल्याला अष्टकोन दिसत आहेत 8. तर यांना आपण ते रिप्रेझेंट करत आहोत की अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. आणि परत याच्यामध्ये आपण ती इन्फॉर्मेशन देत आहोत आतमध्ये. त्यानंतर आपला हे एक वॉटर फाउंटन आहे. वॉटर फाउंटनच्या नंतर कारंजा आहे आणि कारंजाच्या नंतर मग आपला हा एरिया आहे. आता याच्यावरती काय याच्यामध्ये 2 ऑप्शन आपण बनवलेले आहेत. आता या दोन्हीमध्ये आपण जो फरक जाणवतोय ना तर याच्यावरती आपली ती मूर्ती जी आहे ती स्थापन होणार आहे. त्यानंतर हा जो पार्ट आहे तर याच्यावरती आपली ती जी म्हण आहे तर ती म्हण सांगू शकतो तुम्ही की अण्णाभाऊ सगळ्यात महत्वाचे जग प्रसिद्ध वाक्य आहे की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नाही तर श्रमिकाच्या हातावर तरलेली आहे.
हे जे आपले स्पाइक्स आहेत किंवा हे जे आपल्या खडा बाहेर आलेला आहे तर याच्यावरती आपल्याला हाताचा जसं MS फ्रेममध्ये जसं स्ट्रक्चर वगैरे बनवता येईल आणि त्याच्यावरती आपल्याला पृथ्वीचं जो डोम आहे त्याच्यावर आपलं कोर कटिंग मशीननं जे कटिंग वगैरे येतं तर त्या कटिंगमध्ये देऊन आपण त्यावरती लाईट तर ते डिझायनिंग आपलं चालू आहे. सध्या खूप आपल्याला वेळ कमी भेटला आहे त्यामुळे पूर्ण डिझाईन तयार नाही आहे पण आपण सध्या वर्किंगमध्ये आहोत त्याच्यावरती. तर हे परत जेव्हा फायनल होईल तेव्हा मग परत साहेबांचा वेळ वगैरे घेऊन आपल्याला दाखवलं जाईल परत. खूप सुंदर आहे. ठीक. अजून आपले जे काही सजेशन वगैरे असतील किंवा आपले काही सुचव असतील तर ते साहेबांकडे आपण देणार आहे. आता याच्यामध्ये आपण जे एस्टिमेट पकडलेला आता सध्या आपल्याला 2 कोटीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला आहे. त्याच्यामधून आपलं जे बेसिक कॉस्ट असते 1,60,00,000 आसपास कॉस्ट होते पूर्ण. तर त्याच्यामध्ये आपण काय काय कन्सिडर केलेलं आहे चबुतऱ्याचा पूर्ण पार्ट आहे, वॉटर फाउंटन आहे, त्यानंतर त्यांचं धोत्यापर्यंत जी पातळी आहे ते आहे, त्यानंतर वर्टिकल जे एक्सटेन्शन आहे, स्टोन क्लॅडिंग आहे जे आपण ग्रॅनाइट वगैरे म्हणतो ते आहे, त्यानंतर आर्टिफिशियल लाईटिंग वगैरे आहे, साईडला पेवर ब्लॉक्स आहेत, त्यानंतर त्यांची माहिती सांगणारं म्हणजे स्टोन क्लॅडिंग म्युरल्स जे म्हणतो आपण तर ते आपण दिलेले आहेत. त्यानंतर रोड साईड मार्किंग जी पार्किंग आपलं जे झेब्रा क्रॉसिंग जे म्हणतो आपण तर त्याला एक वेगळ्या डिझाईनमध्ये आपण प्रस्थापित करत आहोत की क्रॉस करताना पण माणसानं तिथं थांबलं पाहिजे म्हणजे क्रॉस नाही केलं पाहिजे. तर ते पण कारण तिथं थांबलं तर ते दिसेल जर आपण थोडंसं पुढे गेलात तर आपल्याला सहज मान झुकवायला लागेल आणि मग प्रयत्न लोक करणार नाहीत की पाहण्याचा त्यामुळे आपण ते पण एक